लहानशी अंजली खेळत असताना सोनूने तिला चिडवायला सुरुवात केली. ती खूप चिडलेली असताना, दादा, तो शेजारचा सोनू आहे ना, तो मला मावशी म्हणून चिडवत आहे. त्याच्यासोबत माझ्या सर्व मैत्रिणी देखील मला मावशी मावशी म्हणून चिडवू लागले आहेत. लहानशा छोट्याशा बहिणीने अंजली तिचा मोठा भाऊ विजय याच्याकडे तक्रार केली. कधी कधी ती म्हणायची, दादा बघ ना, तो सोनू अनिता काकींचा मोठा मुलगा, आज त्याने मला चिडवले. अंजली त्याला चांगली अशा छोट्या छोट्या गोष्टींची तक्रार घेऊन अंजली तिच्या मोठ्या भावाकडे म्हणजे विजयदादाजवळ जायची. कारण त्यावेळेस तिला पूर्ण विश्वास होता की तिच्या मोठ्या भावाला जे काही सांगेल तो तिचा मोठा दादा तिचे संपूर्ण ऐकून इच्छा पूर्ण करेल. आणि विजय आपल्या लहानशा बहिणीला खुश करण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी ते प्रत्येक काम करायचा, ज्याने त्याची बहीण खूप खुश होऊन जायची. आणि जेव्हा तिचा भाऊ तिच्यासाठी ते काम करायचा तेव्हा बहिणीलाही खूप आनंद व्हायचा. दोन भावांमधील प्रेम पाहून त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद व्हायचा. पण असं म्हटलं जातं की मुलीने वडिलांच्या घराला किती पण आपलं म्हटलं तरी ना एक दिवस तिला हे जाणून दिलं जातं की ती तिच्या सासरच्या घरी जातच तिचा माहेरच्या घरावरील हक्क कमी होतो किंवा अर्थातच तो संपतो. याआधी तीच मुलगी बापाच्या आणि भावाच्या घराला आपलं म्हणत असते, तिथे राहून स्वप्न रंगवत असते. आणि मग एक दिवस असाही येतो जेव्हा तिला कळतं की ती ज्या घराला आपलं म्हणत होती ते मुळात तिचं कधी नव्हतंच. अंजलीच्या बाबतीत देखील असेच काहीतरी घडले. अंजली तिच्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान होती. पण अंजलीची आई शारदाताई म्हणायच्या की ती तिच्या मुलीचे लग्न आधी करेल, जेणेकरून ती तिच्या मुलीच्या तिच्या इच्छेनुसार हवा तेवढा हुंडा देऊ शकेल. नाहीतर सुनबाई घरात आल्यानंतर माहीत नाही ती काय विचार करेल. कदाचित तिला ते आवडेल, नाहीतर घरांमध्ये भांडणाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना आधी अंजलीचे लग्न करायचे होते. त्यांचे पती म्हणजेच संग्रामराव यांना देखील त्यांच्या बायकोचे म्हणणे आवडले. विजय देखील त्याच्या कुटुंबातील विचारांशी सहमत होता. पण माणूस असा विचार करतो तसे होईलच असे नाही. नशिबात जे लिहिले असेल तसेच होते. देवाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. शारदाताई आणि संग्रामराव यांच्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला ट्रेनने जात होते. ट्रेन स्टेशनवरती येण्यापूर्वी एक नदी होती. ती नदी ओलांडून त्यांना स्टेशन गाठवायचे होते. पण काही चोरट्यांनी रेल्वेचा रुळाचा काही भाग खोदून रेल्वे विस्कळीत करून ठेवला होता. त्यामुळे विद्युत प्रवाह योग्य दिशेने ट्रेन असंतुलित झाली आणि रेल्वेच्या डब्यातील काही भाग नदीत पडला तर काही रेल्वे रुळामध्ये पडला. तो अपघात इतका भयानक होता की रेल्वेला आग लागली, ज्यामुळे खूप मोठी जीवितहानी झाली आणि मालमत्तेची देखील मोठी नुकसान झाली. आणि त्याच रेल्वेमध्ये शारदाताई आणि संग्रामराव देखील त्याच डब्यांमध्ये होते, ज्यांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नव्हता. कुणालाच माहीत नव्हते की ते पाण्यात पडले की त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मात्र काही लोक रेल्वेत रॉकेल तर काही जण गॅस सिलेंडर घेऊन जात असल्याचे समोर आले आणि हेच कारण होते त्यामुळे ट्रेनला आग लागली होती. त्यानंतर विजयने मित्रांनी नातेवाईकांच्या मदतीने आईवडिलांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. मात्र ज्या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता त्या ठिकाणी त्याला एक असे दाम्पत्य सापडले जी मरणाच्या स्थितीत होते. त्यांनी अजयला हाताने इशारा करत त्यांच्याकडे बोलवले आणि म्हणाले, बेटा, आम्हा नवरा बायकोची शेवटची इच्छा तू पूर्ण करू शकतोस का? विजय म्हणाला, कोणती तुमची शेवटची इच्छा आहे? तुम्ही प्लीज मला सांगा, मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. एका कोपऱ्यात रडत बसलेल्या मुलीकडे इशारा करत म्हणाले, तू आमच्या मुलीशी लग्न कर बाळा, कारण आमच्याशिवाय तिचे या जगात कोणीही नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या मुलीकडे बोट फिरवत इशारा करून त्यांच्याजवळ बोलवले. त्यांनी आपल्या मुलीचा हात विजयच्या हातात दिला आणि म्हणाले की तू मला वचन दे, तू माझ्या मुलीशी लग्न करशील. विजय काही बोलायच्या आधीच त्यांनी आपला जीव सोडला होता. कोमल तिच्या वडिलांना धरून मोठमोठ्याने रडू लागली. आपल्या मुलीला रडताना पाहून थोड्याच अंतरावर पडलेला
तिच्या आईला समजले की तिचा नवरा ह्या जगात राहिला नाही. हा धक्का सहन झाला नाही आणि तिने देखील तिचा जीव जागीच सोडला होता. तेव्हा विजयने कोमलला धीर दिला आणि म्हणाली की कोमल, आता तुझे वडील ह्या जगात नाही, पण निदान तुझ्या आईला तरी बघ. तुझ्या आईला पटकन हॉस्पिटलला घेऊन चल. वेळेवर उपचार मिळाले तर कदाचित ती बरी होऊ शकते. कोमल पटकन उठून आईकडे गेली, पण तिच्या आईचे शरीर थंड पडले होते. तिला समजायला अजिबात वेळ लागला नाही की तिची आई सुद्धा तिला सोडून दूर निघून गेली आहे. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण विजयने आईबद्दल व्यक्त केलेली काळजी कुठेतरी कोमलच्या मनात भेटली होती. कोमलच्या मनात त्याच्याबद्दल आदर खूप वाढला होता. पण विजयला कळत नव्हते की आता काय करायचं, कारण त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की धाकट्या बहिणीचं अंजलीचं लग्न त्याच्या आधी व्हावं. पण समोर असलेली परिस्थिती होती की त्याने शेवटच्या क्षणी कोमलच्या आईवडिलांना दिलेले वचन होतं की तो त्यांच्या मुलीशी लग्न करेल. आणि दुसरे म्हणजे कोमलला तिथे एकटे कोणाबरोबर सोडायचे, कारण तिचे कोणीही नातेवाईक नव्हते ज्यांच्याबरोबर ती तिच्या घरी जाऊ शकेल. त्यामुळे विजय तिला आपल्या घरी घेऊन आला. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या काकांना आणि सगळ्या नातेवाईकांना घरी बोलावले आणि तिच्या वडिलांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी मजबुरीने विजयकडून घेतलेले वचन सर्व काही सांगितले. विजयचे म्हणणे ऐकून त्याच्या नातेवाईकांनी संमतीचा निर्णय घेतला की विजयलाही लग्नाला पात्र झाला आहे आणि आज नाही तर उद्या कुठल्या ना कुठल्या मुलीची त्याला लग्न करायचं आहे. मग आत्ताच केल्याने काय फरक पडत आहे. असे तरुण मुलगा आणि तरुण मुलगी यांना एकाच घरात एकाच छताखाली जास्त काळ ठेवू नये, म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांचे लग्न लावून दिले. विजय आणि कोमलच्या लग्नापूर्वी विजयने 10वीची परीक्षा दिली होती. त्याला पुढे शिकून IPS ऑफिसर बनायचे होते. त्यामुळे त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्या मेहनतीला फळ देखील मिळाले. त्याच्या लग्नानंतर त्याला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलं आणि तो दिवसही आला होता ज्या दिवशी त्याची पोस्टिंग होणार होती. आता त्याने त्याचा पदभार सांभाळला होता. त्याच्या घरात आनंदाची लाट उसळली होती. सुरुवातीच्या काळात कोमल अंजलीशी अतिशय नम्रपणे वागत होती. विजयला नोकरी लागताच तिचा अंजलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. आता ती अंजलीला तिच्या कुटुंबातील सदस्य म्हणून नाहीतर मोलकरीण म्हणून समजू लागली. तिच्या बोलण्याचा स्वर देखील अंजलीसाठी बदलला होता. पूर्वी कॉलेजमधून परतत आल्यावर अंजलीने घरची फारशी कामे केली कधीच नव्हती. उलट स्वतः कोमल तिला सांगायची की तिने तिच्या खोलीत जाऊन कॉलेजच्या अभ्यासावर MPSCची तयारी करून आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावीत. पण विजयला नोकरी लागल्याने कोमल स्वतःला IPS ऑफिसरची बायको समजू लागली. तिच्यात सर्व गर्व निर्माण झाला होता. ती फक्त अंजलीशीच नव्हे तर इतर आजूबाजूच्या लोकांशी कोणाशी सरळ भाषेत बोलत नव्हती. ते वृद्ध स्त्रियांचा तर आदर करत नव्हती. आता कोमलच्या मनात विचार आला की अंजलीला तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायला अजून 1 वर्ष बाकी आहे. तोपर्यंत तिला या घरात सहन करावे लागेल, जे आता तिच्याकडून शक्य नव्हते. त्यामुळेच हळूहळू ती विजयला सांगू लागली की अंजली आता लग्नाची वयाची झाली आहे. आईवडील नसल्यामुळे मुलीला कोणाचेही दडपण राहत नाही. सकाळी लवकर निघाली की थेट रात्रीच घरी परत येते. ती दिवसभर कुठेही जाते, काय करते हे तुम्हाला किंवा मला देखील माहीत नसते, कारण तुम्ही तुमच्या ड्युटीवर असता आणि मी पण दिवसभर घरात बिझी राहते. मग आपण एखादा चांगला मुलगा शोधून अंजलीच्या लग्न करून देऊया का, जेणेकरून आपण त्या जबाबदारीतून मुक्त होऊ, असे कोमलने विजयला सांगितल्यावर त्यांनी तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तिच्या बोलण्याचा विजयवर काही परिणाम होत नसल्याने कोमलच्या लक्षात आले. त्यामुळे ती विजयला अंजली विरुद्ध रोज काही ना काही खोडसाळपणे गोष्टी सांगत होती. एक ना एक दिवस संगतीचा परिणाम जाणवत असे म्हणतात. कोमलच्या बोलण्यावर विजयलाही विचार करण्यास भाग पाडले. तो तिला म्हणाला की मला माझ्या कामातून अजिबात वेळ मिळत नाही. तुझ्या ओळखीच्या किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी मुलगा असेल तर मला कळव, मग आपण ह्यावर विचार करू. विजयचे बोलणे ऐकून कोमलला थोडेसे हायसे वाटले. जणू काही तिची इच्छा पूर्ण झाली होती.
आता अंजली पासून आपली कायमची सुटका होणार याचा तिला मनापासून आनंद होत होता. पण कुठेतरी विजयलाही वाटत होते की अंजली फक्त 1 वर्षाचा अभ्यास बाकी आहे. तिने तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असते तर बरं झाले असते. पण पत्नीच्या आग्रहापुढे आणि तक्रारीपुढे त्याचं काही चालत नाही. आता कोमलने अंजलीसाठी एका मुलाचे स्थळ आले. मुलाचे आजोबा त्यांच्या काळातील जमीनदार होते. पाटील घराणं होतं, परंतु वेळ कधी एकसारखी राहत नाही. सध्या तो मुलगा त्याच्या आईसोबत एका मातीच्या घरात राहत होता. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे आणि पाटीलकी राजकारणी घर असल्यामुळे मोठेपणा करण्यासाठी त्यांनी आपली सर्व जमीन विकून सर्व पैसे दारू पिण्यासाठी खर्च केले होते. त्यांच्याकडे फक्त त्यांचे छोटे मातीचे घर आणि एक छोटीशी जागा उरली होती. त्यात त्याची आई सुनीताताई भाज्या पिकवायची आणि त्या विकायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवरती स्वतःचा आणि मोलाचा म्हणजे मयूरचा उदरनिर्वाह करायची. मयूर मोठा झाला आणि तो शाळेत जाऊ लागला तेव्हा लोकांच्या घरी जाऊन सुनीताताई धुनी भांडी कपडे धुवून पैसे कमवू लागल्या, जेणेकरून त्या मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या मुलाचे शिक्षण आणि इतर खर्च भागवता येईल. सुनीताताई यांनी मयूरचा 12वी पर्यंतचा अभ्यास मोठ्या कष्टाने करून घेतला. मग ती त्यालाही आपल्या सोबत घरकामासाठी लोकांच्या घरी घेऊन जाऊ लागली. अतिशय प्रामाणिक आणि मेहनती मुलगा असल्यामुळे त्याने आपल्या आईला सांगितले नाही की तो कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याने काम करता करता खाजगी परीक्षा देऊन पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. कोमलने अंजलीचे स्थळ मयूरसाठी पाठवले तेव्हा त्याच्या आईला विचारण्यात आले की तिच्या मुलाचे किती शिक्षण झाले आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले की माझा मुलगा 12वी पर्यंत शिकलेला आहे. मात्र कोमलचा त्यावर आक्षेप नव्हता. तिने विजयला सांगितले की तो खूप चांगला मुलगा आहे. तो माझ्या आईच्या घराजवळच्या गावात राहत आहे. जुना पाटीलकी घराणा आहे, जमीनदार होते. पण मयूर एका छोट्याशा कच्च्या घरात राहतो हे मात्र कोमलने त्याला सांगितले नाही. तिने फक्त त्यांच्या आजोबांबद्दल सांगितलं आणि त्यांच्या राजकारणाबद्दल, पाटीलकी बद्दल सांगितलं होतं. मयूरचा अभ्यासाबद्दल सांगितलं की त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले आहे, म्हणजे मुलगा आणि मुलगी जवळपास सारखी शिकलेली आहे. त्यामुळे विजयलाही हे नाते आवडले. मयूर दिसायला खूप सुंदर देखणा होता. त्यामुळे विजयने त्याचे घर किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी न पाहता मयूरशी लग्न करण्याचा होकार दर्शवला. कारण विजयला ही नोकरी नवीनच मिळाली होती आणि त्याला अंजलीच्या लग्नासाठी रजा घ्यावी लागणार होती. शिवाय हे सगळे त्याची बायको स्वतः सांगत होती. त्यामुळे त्याने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून अंजली आणि मयूरचे लग्न निश्चित केले. आता तो दिवसही आला ज्या दिवसाची प्रत्येक लग्न ठरलेले जोडपे वाट पाहत असतात. मयूर घोड्यावर बसला आणि लग्नाची मिरवणूक घेऊन अंजलीच्या घरी आला. नवरदेवाच्या रुबाबात मयूर इतका सुंदर दिसत होता की लोक त्याच्याकडे पाहतच राहिले. वराची स्तुती ऐकून अंजलीलाही मनातून खूप आनंद होत होता. तेवढ्यात त्याची आत्या आली आणि मनाने हे बेटा स्टेजवर जायची वेळ झाली आहे. ब्राह्मण काका नवरीला बोलवत आहे. अंजली तयार होत होती पण तिच्या आत्यासोबत गेली होती. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीही होत्या. लग्नाचे सर्व विधी पार पडलं आणि सकाळी सकाळी नववधूच्या पाठवण्याच्या वेळी दोघे बहीण भाऊ अंजली आणि विजय एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागले. तिची वहिनी कोमल सुद्धा थोडीशी रडली आणि अंजलीच्या सासरी पाठवणी करण्यात आली. पण जेव्हा अंजलीने तिच्या सासरच्या उंबरट्यावर पाऊल ठेवले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. ती विचार करून आली होती की मी एका पाटलांच्या घरची सून आहे, पण इथे वास्तव काही वेगळंच होतं. तरी तिने हिंमत हारली नाही आणि लग्नाच्या सगळ्या विधी तिने सासरच्या घरातील मनापासून स्वीकार केला. तिने मनात ठरवले होते की तिच्या भावाकडून आणि वहिनीकडून उत्तर मागतील की त्यांनी एकदाही मयूरचे घर किंवा त्याच्या प्रत्यक्ष परिस्थितीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न का केला नाही. दुसऱ्या दिवशी अंजलीचा चेहरा पाहण्याचा विधी होता. आज शेजारच्या सर्व स्त्रिया अंजलीचा चेहरा पाहायला आल्या आणि काही ना काही गिफ्ट घेऊन गेल्या. या सगळ्या गोष्टी सोबतच त्यांनी इतकी तिची स्तुती केली की मयूरची आई आपल्या सुनेची स्तुती ऐकून आनंदाने भारावून गेली.
मयूरही खूप खुश झाला होता, पण ती मनातून खूप दुःखी होती. पण आई वडिलांशिवाय वाढणारी पोरगी होती, ती करणार तरी काय होती. म्हणून तिने मला ठरवलं की ती आता तिच्या भावाला आणि वहिनीला काहीच बोलणार नाही. काही झाले तरी ती हे नाते जपणार आणि कधीच आपल्या भावाकडे किंवा वहिनीकडे त्यांची मदत घेण्यासाठी रडत रडत कधीही जाणार नाही. आता त्यांच्या लग्नाची रात्र आहे, तेव्हा अंजलीने मयूरला सांगितले की मला आज बरे वाटत नाही, म्हणून तुम्हाला विनंती करते की मला आराम करू द्या. मयूर सुद्धा खूप चांगला मुलगा होता. त्याला कळत होते की लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त असल्यामुळे ती खूप थकली असावी. कदाचित अंजलीला आराम मिळाला नसेल, म्हणून तिला आराम करण्याची गरज आहे असा विचार करत तो हे म्हणाला, अंजली, नवरा बायको होण्याआधी आपण चांगले मित्र बनू. आपण एकमेकांना चांगले समजून घेऊ. त्यानंतर आपल्याला आयुष्यभर नवरा बायकोचे नाते सांभाळायचे आहे. मयूरचे बोलणे ऐकून तिला जरा बरे वाटले. तिला वाटलं मयूर समजूतदार जीवनसाथी मिळाला आहे. गोष्टींचे खूप समाधान आहे, कारण तिच्या आई वडील गेल्यानंतर कोणी तिच्याशी इतके आत्मीयतेने बोलले नव्हते. तिने मनातल्या मनात विचार केला की तिला समजूतदार जीवनसाथी मिळाला आहे तर ती भविष्यातील अडचणींवर सहज मात करू शकेल. दुसऱ्या दिवशी मयूर आणि अंजली त्यांच्या माहेरी जायचे होते, म्हणून दोघे नवरा बायको तयार होऊन गेले. तिथे जाऊन तिची बहीण कोमलने विचारले, काय अंजली, तुला सासरचे घर आवडले का? होय वहिनी, माझ्यासाठी मयूरसारखा जीवनसाथी शोधून त्याच्यासाठी माझी नाती जोडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ती माझी खूप काळजी घेतात. मी जे सांगते ते करतात आणि मी जे मागते ते घेऊन येतात मला. असे सासर मिळणे म्हणजे मी खूप धन्य झाले. कोमलला वाटले की अंजली भेटायला आली तर तिच्या भावासमोर तक्रारींचे भांडर उघडेल, वहिनीला रागवेल आणि भावाशी भांडेल. ही एकदाही त्या मुलाचे घरदार एकदाही का पाहिले नाही, की त्याचा कारभार का पाहिला नाही, तू एवढ्या साध्या घरामध्ये राहतो हे का सांगितले नाही, अशा सगळ्या ठिकाणी करेल. आणि वहिनीच्या म्हणण्यानुसार विश्वास ठेवून आपल्या बहिणीला आगीमधून ढकलले आहे. आता मी झोपडीत कसे राहणार? कोमलने सुद्धा चांगली तयारी करून ठेवली होती. जर अंजलीने तिला काही विचारले तर कोमल तिला काय उत्तर देईल? पण हे काय, अंजली तर खूप खुश दिसत होती. तिने ना तिच्या भावाकडे तक्रार केली ना तिच्या वहिनीकडे. जेव्हा तिच्या भावाने तिच्या सासरच्या बद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की सर्व काही खूप चांगले आहे. दुसऱ्या दिवशी ती तिच्या नवऱ्यासोबत मयूरसोबत सासरी परत निघून गेली. सासरच्या घरी गेल्यावर अंजली खूप दुःखी राहू लागली. मयूरने तिच्या दुःखाचे कारण विचारले, पण तिने काहीच सांगितले नाही. मग एके दिवशी बोलता बोलता अंजलीने मयूरला सांगितले की तिला कलेक्टर व्हायचे आहे, पण तिच्या वहिनीने तिला तिचे शिक्षण पूर्ण करून दिले नाही आणि तिचे लग्न लावून दिले. त्यामुळे तिचे स्वप्न अपूर्णच राहिले. आता मयूरला अंजलीच्या दुःखाचे कारण समजले. त्याने तिला वचन दिले की तो तिला तिच्या पुढील अभ्यासात मदत करेल. त्याने पुढचा अभ्यास केला नाही म्हणून काय झालं, पण तो तिला चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये शिकवायलाही पाठवेल आणि तीच पुढील शिक्षण जे थांबवलं होतं ते देखील त्याला पूर्ण करायचे होते. मयूरचे बोलणे ऐकून अंजलीने मयूरला मिठी मारली. तिच्या लक्षात आले नाही की ती त्याच्यावर रागवली आहे किंवा तिला तिच्या मर्यादा ओलांडायच्याही नाहीत. नंतर तिला वाटले की तिला असे करायला नको होते आणि तिने पटकन स्वतःला त्याच्यापासून दूर केले. म्हणून मयूरने जेव्हा त्याच्या आईला अंजलीची इच्छा सांगितली तेव्हा तिने सुरुवातीला सांगितले की आता लग्नानंतर तिचं असं किती मन लागणार आहे अभ्यासात. त्यापेक्षा तिने अभ्यासाऐवजी शिवणकाम आणि विणकाम केले तर तिला 4 पैसे मिळू शकतील. अभ्यासाचे काय आहे, नोकरी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर वेळ आणि पैसा दोन्ही व्हायला. पण जेव्हा मयूरने आईला सांगितले समजावून की तिला ज्या कामात रस आहे ते काम त्याला करून द्यावे, नाहीतर एखाद्या छोट्या आणि साधं कामही खूप जास्त अवघड होऊन जातं, त्याचे बोलणे ऐकून आईने देखील होकार दिला आणि अंजलीचा पुढील अभ्यास चालू झाला. मयूर अंजलीला खूप मोटिवेट करत होता, अभ्यासासाठी तिला वेळ देत होता. त्यामुळे अंजलीला देखील खूप बरे वाटत होते. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काय आहे हे कोणाला देखील काही समजत नाही. एक दिवस काही कामानिमित्त मयूर तालुक्याच्या शहरात गेला असताना
एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मयूरच्या गाडीला जोरदार टक्कर दिली आणि त्यामध्ये बिचारा मयूर गतप्राण झाला. हा धक्का मयूरच्या आईसाठी म्हणजे सुनीता ताईंसाठी आणि अंजलीसाठी सोपा नव्हता. आत्ता 6 महिने झाले होते फक्त लग्न होऊन आणि 6 महिन्यातच आपल्या नवऱ्याने आपल्याला विधवा करून निघून जावं. ती स्वतःला नशिबाला दोष देत होती. आणि आधी आई वडील गेले, नंतर नवरा सुद्धा निघून गेला. जे माझ्या जवळची माणसं आहेत तेच माझ्या आयुष्यातून निघून जात आहे देवा, मी करू तरी काय असं म्हणून मोठमोठ्याने रडत होती. परंतु विजय मात्र आपल्या बहिणीला साथ देत होता, आधार देऊन सांगत होता, अंजली तू रडू नकोस, मी आहे तुझ्यासाठी भक्कम. हे दुःख पचवायला सोपं नव्हतं. काही दिवस ओलांडल्यानंतर विजय आपल्या बहिणीला घेऊन सासरहून कायमचा माहेर घेऊन आला. परंतु विजयच्या बायकोला हे मान्य नव्हतं. कोमलच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. 6-7 महिने झालं मी इथं लग्न लावून दिलं होतं. मला वाटलं बरं झालं, एकदाची कटकट गेली. परंतु 6 महिन्यात ही कटकट परत ओझं म्हणून माझ्याकडे राहायला आली आहे. तिच्या डोक्याला आता खूप टेन्शन आलं होतं. 15 दिवस गेल्यानंतर कोमल आता अंजलीला खूपच जाच करू लागली. पहिल्यासारखा तिला एखाद्या मोलकरणीप्रमाणे घरामध्ये काम सांगू लागली. घरामध्ये कामासाठी भांडी धुण्यासाठी असणारी बाई कोमलने कामावरून काढून टाकून घरातील प्रत्येक काम अंजलीकडून करून घेत असे. मात्र यामधील एकही गोष्ट विजयला माहीत नव्हती. कारण विजयचं आपल्या बहिणीवरती इतकं प्रेम होतं की या सगळ्या गोष्टी त्याला माहीत झाल्यावरती यापुढे काय होईल याचा विचार देखील कोमल करू शकत नव्हती. परंतु या सगळ्या गोष्टींचा त्रास अंजलीला होत असल्यामुळे तिने विचार केला की त्या दुःखातून मला सावरावंच लागेल. मयूर माझ्यावरती इतकं प्रेम करत होता, माझ्यासाठी तो दुसऱ्यांच्या हाताखाली जाऊन काम करत होता आणि त्याची आई सुद्धा दुसऱ्यांची धुणी भांडी करून माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला वेळ आणि पैसा देत होते. आता मयूर ह्या जगामध्ये नाही, परंतु त्याचं स्वप्न सुद्धा होतं मी कलेक्टर व्हावं. परंतु दादाने मला तर त्याच्या घरी आणलं आहे आणि इकडे आल्यानंतर कोमल वहिनीने मला मोलकरीण बनवून ठेवलं आहे. हे असं जीवन जगण्यापेक्षा मी माझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन विधवा बनून राहील, परंतु त्याच्या आईचा सांभाळ करीन, काळजी घेईल आणि शेवट चांगल्या प्रकारे करीन आणि माझं स्वप्न देखील कष्ट करून मी पूर्ण करेल. म्हणून अंजलीने आपल्या दादाला सगळं सांगितलं की दादा, मी आता माझ्या घरी परत जात आहे. परंतु दादानी या सगळ्या गोष्टींसाठी नकार दिला होता. कारण विजयला त्याच्या लहान बहिणीची काळजी होती. परंतु कोमल मात्र तिला त्रास द्यायला काही थांबत नव्हती. अंजली अंगणात पडलेल्या खुर्चीवर बसून राहिली. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. ती आपल्या नशिबाची थट्टा मांडणाऱ्या घटना आठवून रडत होती. त्यानंतर अंजली तेथून उठली आणि शांतपणे सासरच्या घरी जायला निघाली. तिच्या बसने जात होती त्याच बसने तिला तिचा वर्गमित्र भेटला, जो कॉलेजच्या दिवसात तिला पसंत करत होता. अंजलीला पाहताच तो तिच्याकडे धावत आला आणि म्हणाला, अंजली तू इथे आणि तेही एकटी, कुठे चालली आहेस? तर अंजली म्हणाली, अरे सोहम तू इथे, आधी तू सांग तू कुठे चालला आहेस? सोहम म्हणाला, अंजली तुला तर माहीतच आहे की माझे एक स्वप्न आहे IAS अधिकारी होण्याचं. त्याचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला जात आहे. आणि तू सांग आजकाल तू काय करत आहेस? मी काही नाही सोहम, असे म्हणत ती जस्ट रडू लागली. तिला रडताना पाहून सोहम हैराण होऊन तिच्याकडे पाहू लागला. त्याने एक सीटची जागा केली आणि तिला तिथे बसवून हळूवार विचारले, अंजली तू का रडत आहेस? तुला काही अडचण असेल तर तू मला सांग, मी तुला पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा अंजलीने त्याला घडलेली सर्व घटना सांगितली. सोम चुटकी वाजवत हसत म्हणाला, बस एवढीच गोष्ट आहे ना? मी तर तुझा हा प्रश्न सहज सोडू शकतो. ते कसे काय? अंजलीने त्याला आश्चर्यचकित होऊन विचारले. सोम म्हणाला, बघ मला आधीच दिल्लीला जाऊ दे, तिथे जे काही मला शिकवतील मी तुला व्हॉट्सअप किंवा मेलद्वारे सर्व नोट्स पाठवून देत जाईल. सोहमचे बोलणे ऐकून अंजलीला असे वाटले की खरोखरच देव तिला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटला आहे मदत करण्यासाठी. कारण तिला आता कळून चुकले होते की आई वडील तर मला सोडून गेले. मयूरचं स्वप्न होतं मी कलेक्टर बनावं, पण तो देखील मला सोडून निघून गेला. त्यात दादाची मी एकुलती एक लहान बहीण, त्याचा जीव की प्राण आहे.
परंतु वहिनीमुळे त्याला माझ्यासाठी काही देखील करता येत नाही. आणि राहिला प्रश्न मयूरच्या त्या म्हाताऱ्या आईचा. ती आता माझी जबाबदारी आहे. या सगळ्या प्रश्नांमध्ये अंजली हरवून गेली होती. तितक्यातच सोमने विचारलं, अंजली कुठे हरवून गेली आहेस? नाही, कुठे नाही, असं बोलत सोम जे शब्द ऐकून अंजलीला खूप आनंद झाला होता. तिला जणू की काय काही स्वप्नांचा खजिनाच मिळाला होता. तिने लगेच सोमचा तिचा फोन नंबर आणि ईमेल ID दिला. सोम सुद्धा खूप खुश झाला की मी कोणाच्या तरी कामी येऊ शकतो. आणि त्याची एवढी जुनी क्लासमेट तिच्यावर त्याचं मनापासून प्रेम होतं, तिची मदत करू शकत होता. त्यामुळे त्याचा आनंद खूप द्विगुणित झाला होता. दोघेही त्यांच्या कॉलेजच्या दिवसातील काही गोड आंबट गोष्टी आठवत प्रवास करत होते. अंजलीचे स्थानक कधी आले ते त्यांना कळाले देखील नाही. अंजली सोमला बाय बाय करत बसमधून उतरली आणि पुन्हा एकदा तिच्या सासरच्या घरी गेली. त्या गरीब मातीच्या घरात गेल्यानंतर मयूरची आई सुनीताताई मयूरच्या फोटो घातलेल्या हार समोर बसून आपल्या डोळ्यांतील अश्रू वाळून गेले होते. तरी ते शून्यात नजर लावून फोटोकडे पाहतच बसल्या होत्या. परंतु पाठीमागून जाऊन लक्ष नसताना अंजलीने एक आधाराचा हात त्यांच्या पाठीवरती ठेवला आणि बोलली, आई, मी असताना तुम्ही काळजी करू नका. आपल्याला सोडून या जगातून कायमचा निघून गेला आहे. परंतु आई, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची काळजी घेईल. प्लीज आई, आता तुम्ही हे रडणं थांबवा आणि डोळे एकदा पुसा, असं म्हणून अंजली सुनीताताईंच्या कुशीमध्ये जाऊन घट्ट मिठी मारून रडत होती. तिला देखील त्रास होत होता, परंतु तिने तिचं स्वप्न आणि आईला सांभाळण्याचा निर्णय पक्का केला होता. सुनीताताईंना देखील आनंद झाला की या एवढ्या जगात आता मी एकटी नाही. माझ्या मयूरची बायको एवढी सुसंस्कृत अंजली जी पूर्णपणे परिपूर्ण संस्कारांनी भरलेली आहे, ती माझी काळजी घेणार आहे आणि त्यामुळे आता मी एकटी राहणार नाही. आता पूर्वीप्रमाणे सुनीताताई दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करत होत्या आणि अंजलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्या पैसा घेऊन येत होत्या. अंजली आता बाहेर कोणत्या आज क्लासमध्ये जात नव्हती, कारण तिचा मित्र सोम दिल्लीला मोठ्या क्लासमध्ये जाऊन अभ्यास करत होता आणि त्याच्या सर्व नोट्स तिला पाठवून देत असल्यामुळे ती त्याच नोट्सचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. सोम खूप चांगल्या प्रकारे क्लास अटेंड करत होता, कारण त्याच्यावरती अंजलीची जबाबदारी होती. कारण अंजलीच्या घरची सर्व पार्श्वभूमी सोमला माहीत असल्यामुळे सोम तिच्यासाठी मनामध्ये कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर होता. त्याला नेहमीच असे वाटायचे की माझ्याबरोबर अंजली सुद्धा काहीतरी व्हावी, म्हणजे तिचं नशीब उजळेल. म्हणून तो देखील खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून अंजलीला नोट्स पाठवून देत असायचा आणि त्याच नोट्सवर पाठवलेल्या अंजली अभ्यास करायची. ती तिच्या अभ्यासामध्ये खूप मग्न असायची आणि तिचा संपूर्ण वेळ तिच्या अभ्यासासाठी परिपूर्ण देत असायची. हे सगळं सुनीताताई पाहत असायच्या. सुनीताताईंनी देखील हे माहित होतं की सोम म्हणजेच अंजलीचा मित्र दिल्लीवरून तिला अभ्यासासाठी मदत करत आहे. एक दिवशी सुनीताताईंनी अंजलीला विचारलं, अगं, हा सोम नक्की कोणत्या गावचा आहे आणि काय करतो? त्याच्या आई बाबा काय करतात? तेव्हा अंजलीने सगळं काही हकीकत त्याच्या कुटुंबाबद्दल सांगितली. आई, तो माझ्या आई वडिलांच्या जवळच्या गावचा आहे. आम्ही दोघं कॉलेजला सोबत होतो. लहानपणापासून शाळेत शिकत आलो आहे आणि आमची स्वप्न देखील एकच आहे. पण आई, जेव्हा माझे आई वडील मला सोडून गेले होते त्याआधी 3 वर्ष सोमला त्याचे आई बाबा ह्या जगामध्ये सोडून निघून गेले होते. तो त्याच्या आजी आजोबांकडे राहत आहे. परंतु आता आजी आजोबांचे देखील वय झाल्यामुळे ते देखील त्याच्या काका काकीकडे राहायला गेले आहेत आणि त्याचा स्वप्न IAS होण्याचं असल्यामुळे तो दिल्लीला अभ्यास करण्यासाठी गेला आहे. आई तो पण आई विना बापाचा वाढलेला मुलगा आहे, त्यामुळे तो खूप मेहनत करून अभ्यास करत आहे. तशी त्याची घरची परिस्थिती चांगली आहे, परंतु आईबाप नसल्यावर ती परिस्थिती असून काय फायदा आहे. त्यामुळे तो दिल्लीला जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे आणि मला देखील नोट्स पाठवत आहे. सोमबद्दल जाणून घेतल्यानंतर सुनीताताईंना देखील खूप अभिमान वाटला आणि मनामध्ये थोडेसे वाईट देखील वाटलं. आई वडील नसताना एकटा या जगामध्ये किती दुःख सहन करत आहे आणि तेवढीच मेहनत देखील आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहे. सोहम आणि अंजली मिळून दोघे मिळून खूप अभ्यास छान प्रकारे करत होते. आता UPSCच्या परीक्षेचा दिवस उजडला होता. दोघांनाही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि परीक्षा केंद्रावर पोहोचले. अंजली सोबत तिची सासू सुनीताताई गेल्या होत्या. सुनीताताईंनी आपल्या सुनेला खूप शुभेच्छा दिल्या आणि परीक्षेसाठी प्रोत्साहित देखील केले होते.
तसेच फोन करून सुनीताताईंनी सोहमला देखील आशीर्वाद दिला होता. दोघे देखील परीक्षा देऊन आले तेव्हा दोघांनाही विचारलं पेपर कसा होता. तेव्हा दोघांनी सांगितले अभ्यास केल्यापैकी पेपरमध्ये अर्धे आले होते, परंतु दोघांचे जेव्हा निकाल लागला तेव्हा दोघे देखील चांगल्या गुणांनी पास झाले होते. शिवाय अंजलीला खूप चांगले मार्क्स मिळाले होते की जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये दुसरी आली होती. आणि सोहम दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये असल्याने त्याला देखील कोणतीच अडचण आली नाही. आता दोघांनी देखील इंटरव्ह्यूला विचारणाऱ्या प्रश्नांची तयारी करायला सुरुवात केली. इंटरव्ह्यूचा अभ्यास देखील दोघांनी मिळून चांगल्या प्रकारे केला. आता इन्स्टिट्यूटचा इंटरव्ह्यूचा दिवस उजाडल्यानंतर अंजली इंटरव्ह्यूसाठी गेली. परीक्षकांनी अनेक प्रश्न विचारले तेव्हा तिने इतके धाडसाने उत्तर दिले की सगळेच जण थक्क झाले होते. पहिल्याच प्रयत्नांची निवड झाली होती, तसंच सोहमची तीच अवस्था होती. असे विरोधाभासाचे प्रश्न अंजलीने त्याला अनेकदा विचारले होते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला उपयोगी पडली होती. तो एका क्षणार्धात सर्व प्रश्नांची उत्तरे देत होता. आता निवडक IAS अधिकाऱ्यांची यादी लागली तेव्हा त्यात पहिलेच नाव होतं सोहमचं आणि जेव्हा कलेक्टरची यादी लागली तेव्हा त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तिचं नाव होतं अंजलीचं. अंजलीचं नाव पेपरमध्ये तसंच टीव्हीवरती झळकल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं. एका तरुण मुलीचा 6 महिन्यात नवरा देवाघरी गेला. तरुण वयात जेव्हा शिक्षणाची गरज होती तेव्हा आईबाप तिला सोडून गेले. म्हातारी सासू लोकांची धुणी भांडी करून तिला शिकवत होती. परंतु त्या गोष्टीचं चीज म्हणून अंजली कलेक्टर होऊन आपल्या सासूचं आणि नवऱ्याचं नाव रोशन केलं होतं. जी सासू लोकांची धुणेभांडी करत होती आज तीच सासू आपल्या सुनेसोबत संपूर्ण गावात गुलालाने माखून मिरवणुकीत मिरवत होती. जेव्हा तिला सत्कार समारंभांच्या वेळेस बोलवण्यासाठी दिले तेव्हा तिने सगळे क्रेडिट हे सोहमला दिलं आणि तिने सांगितलं की आज मी जी काही आहे ते फक्त सोहममुळे आणि माझ्या सासूबाईंमुळे आहे. मी माझ्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करू शकले का तर फक्त सासूबाईंनी केलेल्या कष्टामुळे आणि सोहमने दिलेल्या नोट्स अभ्यास केल्यामुळे. आता सोहम आणि अंजली देखील आपापल्या कामावरती रुजू झाले होते. दोघांनी देखील आपल्या खांद्यावरती आपल्या कामाचा भार झेपायला सुरुवात केली होती. आता अंजलीचे दिवस खूप बदलले होते. मातीच्या घरापासून तर ते सरकारी बंगल्यापर्यंत लोकांची धुणीभांडी करणारी सासूबाई आता तिच्या घरात एखाद्या मालकिनीसारखी वावरत आहे. हे सगळं शक्य झालं फक्त अंजलीमुळे. अंजली तिच्या कामांमध्ये व्यस्त असायची आणि ती परिपूर्णतेने तिचं काम करत असायची. परंतु काही दिवसानंतर सुनीताताईंच्या मनामध्ये खंत नेहमी असायची. त्याने नेहमी अंजलीला सून नाही तर मुलगी म्हणायच्या. मयूर सोडून जाऊन आता 3 वर्ष उलटून गेली आहे, परंतु बिचारी मुलगी आधी आई वडील गेले आणि लग्नानंतर 6 महिन्यातच नवरा गेला. इतकं सारं दुःख पचवून देखील नवऱ्याच्या सासरी म्हणजे नवऱ्याच्या घरी राहून म्हाताऱ्या सासूचा सांभाळ करत आहे. आजकाल इतकं सगळं कोणी करू शकत नाही, परंतु इतकं दुःख फक्त माझी अंजली सहन करत आहे. आणि ती देवाला प्रार्थना करत होती, देवा सगळ्या दुःखांपासून माझ्या अंजलीला सावर. त्या विचार करत होत्या अंजली सोबत अशी मी किती दिवस आहे. अंजली समोर तिचं संपूर्ण आयुष्य पडलं आहे. मी काय पिकलं पान केव्हा गळून पडेन सांगताही येणार नाही, परंतु बिचाऱ्या पोरीनं एकटं असं आयुष्य किती काढायचं हा प्रश्न सुनीताताईंच्या मनामध्ये नेहमी यायचा आणि त्यामुळे त्या नेहमी चिंतेमध्ये असायच्या. अंजली देखील ऑफिसवरून घरी आल्यानंतर तिच्या मनात देखील नेहमी तिच्या भविष्याची चिंता असायची. म्हणून कधी कधी ती देखील शून्यात नजर लावून एकटी बसायची. अंजलीचा मोठा भाऊ म्हणजे विजयदादा PSI होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, परंतु त्याच्या बायकोला ह्या सगळ्या गोष्टींची खूप हाव होती. तिला नेहमी असे वाटायचे आम्ही सगळ्यांपेक्षा मोठे आहोत. नवऱ्याच्या पैशावरती ती उड्या मारायची, परंतु विजय दादाला या सगळ्याची कोणतीच कल्पना देखील नसायची. परंतु अंजलीच्या मनामध्ये देवाचे आभार देखील मानायची की देवा बरं झालं कोमल वहिनीने मला त्रास दिला, नाहीतर आज मी माझं स्वप्न पूर्ण करू शकले नसते. आणि माझा नवरा गेल्यानंतर विजयदादा मला त्याच्या घरी नेलं होतं तर मी तशीच त्याच्या घरीच राहिले असते. परंतु देवा तू जे करतो ते योग्यच करतो असे म्हणून अंजली देवाचे आणि कोमल वहिनीचे आभार मानत होती. रक्षाबंधनच्या सणासाठी विजयदादाने विचार केला अंजलीच्या घरी जावं आणि तिला रक्षाबंधनासाठी आमंत्रण द्यावे. त्यामुळे विजयदादा ऑफिस सुटल्यानंतर डायरेक्ट अंजलीच्या घरी गेला होता. अंजली अजून ऑफिसवरून येण्यासाठी 1 तास होता.
त्यामुळे विजयदादा आणि अंजलीची सासू सुनीताताई गप्पा मारत होत्या. परंतु गप्पा मारता मारता सुनीताताईंनी विषय काढला विजयदादा समोर. विजय, तू वाईट वाटून घेऊ नकोस, परंतु माझ्या मनामध्ये जी खंत आहे ती मी तुला सांगत आहे. पहा विजय, मयूर जाऊन आज 3 वर्ष कंप्लीट झाले आहे आणि तुझ्या बहिणीचं म्हणजे माझ्या लेकीचं जे स्वप्न होतं कलेक्टर होण्याचं ते देखील पूर्ण झालं आहे. ती माझा उत्तमरित्या सांभाळ करते. ती तिची चांगली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहे. परंतु विजय, असं माझं आयुष्य किती उरलेलं आहे की मी तिच्या आयुष्याला कितीपर्यंत पुरणार आहे. बिचाऱ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. लग्नानंतर 6 महिन्यात विधवा होऊन बसली आहे. संपूर्ण आयुष्य तिचं पुढं कोरडं पडलं आहे. त्यामुळे माझ्या मनात एक विचार आला आहे, तो मी तुला सांगत आहे. पहा, तू या गोष्टीवरती विचार कर. मी तुला बळजबरी करणार नाही. विजयदादा देखील म्हणाला, हो आई बोला ना, मी काय म्हणणं आहे तुमचं. तेव्हा सुनीताताई म्हणतात, विजय पहा, काही वर्षानंतर मी ह्या जगात नसेल, तू तुझ्या संसारात व्यस्त असशील, मी या जगाचा निरोप घेतलेला असेल, तेव्हा मात्र माझी अंजली एकटीच तिचं आयुष्य कसं जगेल. हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात थैमान करून राहतात. त्यामुळे माझ्या मनात असा विचार आला आहे की तिचं आपण परत एकदा लग्न लावून देऊ आणि तिला तिच्या आयुष्यासाठी योग्य जोडीदार मिळवून देऊ, म्हणजे ती देखील आनंदाने त्याच्यासोबत जीवन जगेल. ही कल्पना देखील विजयदादाला देखील पडली होती, कारण त्याला देखील त्याच्या बहिणीच्या आयुष्याची चिंता होती. त्यामुळे विजयदादाने सुनीताताईंना विचारले आहे, कोणी असा मुलगा आहे का तुमच्या ओळखीचा. तेव्हा सुनीताताईंनी सांगितले, हो. कोण आहे तो मुलगा. तेव्हा सुनीताताई सांगतात, तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून अंजलीचा मित्र सोहम आहे, जो एकेकाळी तिच्यावरती खूप प्रेम करत होता. परंतु तिचं लग्न तुम्ही माझ्या मयूरसोबत लावून दिलं आणि इतकंच नव्हे तर आत्ताही तो तिची इतकीच काळजी घेतो. प्रत्येक सुखदुःखात तिच्या सहभागी असतो. आज ती कलेक्टर आहे फक्त त्याच्यामुळेच आहे, कारण त्याने तिच्यासाठी जे केलं ते दुसरं तिसरं कोणीही करू शकत नाही. ना तू करू शकत ना मी करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या अंजलीचं लग्न सोहमसोबत करून द्यावं. सुनीताताईंचे विचार ऐकल्यानंतर विजयदादाला देखील सुनीताताईंचा निर्णय योग्य वाटला. त्यानंतर त्यांच्या गप्पा चालू असताना अंजली ड्युटीवरून आली होती. अंजलीला रक्षाबंधनचं आमंत्रण देऊन विजयदादा तेथून निघून गेला. परंतु आता जाता जाता त्याने सोहमला फोन करून सर्व काही विचारपूस करून घेतली होती आणि विजयदादा देखील सोहम त्याच्या लाडक्या बहिणीसाठी योग्य वाटला होता. 2 दिवस गेल्यानंतर जेव्हा रक्षाबंधनाच्या सणाला अंजली आपल्या सासूला घेऊन तिच्या माहेरी गेली होती, तेव्हा रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अंजलीने केव्हाही तिच्या भावाकडे कोणतेही गिफ्ट मागण्याचा हट्ट कधीच केला नव्हता. परंतु या रक्षाबंधनसाठी विजयने तिला सांगितले होते की मी तुला असे काही गिफ्ट देणार आहे की ज्याचा तू विचार देखील केला नसेल आणि हे गिफ्ट फक्त काही कालावधीपर्यंत नाही तर तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला मला द्यायचं आहे. तेव्हा अंजलीने दादाला सांगितलं, दादा मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही दादा, मी स्वतः कलेक्टर आहे, माझ्याकडे पैसा आहे, सगळं काही आहे, त्यामुळे मला तुझ्याकडून गिफ्ट नको आहे. बस दादा, शेवटपर्यंत असंच तुझं आणि माझं प्रेम राहो, हेच रक्षाबंधनसाठी माझ्यासाठी खूप गिफ्ट आहे. आपल्या बहिणीचे विचार ऐकल्यानंतर विजयदादाला एवढं भरून आलं की त्याने अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले, अंजू बेटा तू लहान होती तेव्हा जेवढी निरागस होती ना तेवढीच आता देखील निरागस आहे, निस्वार्थी आहे, परंतु ते गिफ्ट नाही मागितलं तरी मला तुला द्यायचं आहे. तेव्हा विजयदादाने अंजलीला डोळे झाकण्यासाठी सांगितलं आणि डोळे बंद केल्यानंतर सोहम आल्यानंतर सोहमचा हात अंजलीच्या हातात दिला आणि अंजलीला सांगितलं, हे गिफ्ट तुझ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत असेल. तेव्हा अंजलीने डोळे उघडून पाहिले तर समोर सोहम. पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने पटकन तिचा हात त्याच्या हातातून काढून घेतला आणि ती गोंधळून गेल्यासारखी म्हणाली, हे काय आहे. सोहम तर माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि मी सोहमबद्दल हा विचार कधी देखील केला नव्हता. आणि दुसरं म्हणाल तर माझं मयूरसोबत लग्न होऊन 3च वर्ष झालं आहे. मी मयूरला माझा नवरा मानते, म्हणूनच मी मयूरच्या आईला सांभाळत आहे. आणि दादा तू विचार करणार, मी जर सोहमसोबत लग्न केलं तर आईला किती वाईट वाटेल. तेव्हा पाठीमागून आई येऊन अंजलीला म्हणाली, अंजू बेटा हा सगळा प्लॅन माझा होता, विजयदादाचा नव्हता, त्यामुळे तू अजिबात विचार करू नकोस की मला वाईट वाटेल. बेटा मयूर जाऊन 3 वर्ष उलटून गेली आहे, आता मयूर काही परत येणार नाही आणि तुझ्या पुढे तुझ्या संपूर्ण भविष्य आहे, त्यामुळे मी तुझ्या भविष्य काळ करू शकत नाही.
त्यामुळेच मी आणि विजयदादाने मिळून तुझ्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला आहे आणि त्याचा तो आनंदाने स्वीकार करावा अशी आमची इच्छा आहे. आता अंजली विजयदादा समोर आणि आईसमोर एकही शब्द बोलू शकत नव्हती, परंतु तिने दुसरा प्रश्न उभा केला. हो आई, दादा, मला तुमचं म्हणणं पटत आहे, परंतु दादा आणि आई, मला एक सांग, सोमला हे सगळं मान्य आहे का? माझ्यासाठी तो का त्याचं आयुष्य बर्बाद करेल? आणि मला देखील वाटत नाही की त्याने माझ्यासाठी त्याचं आयुष्य व्हायला घालवावं. तेव्हा विजयदादाने लगेच सांगितलं की नाही बेटा अंशू, तो तुझ्यासाठी त्याचं आयुष्य व्हायला घालवत नाही आहे. तो तर तुझ्यावरती 8वी पासूनच प्रेम करत आहे. जेव्हा तुझं लग्न झालं होतं तेव्हाही तो तुझ्यावरती प्रेम करत होता आणि जेव्हा मयुरी जगातून कायमचा निघून गेला, तुला मदतीचा हात म्हणून कोणीही हात पुढे केला नाही, तेव्हा प्रत्येक क्षणाला सोहमने काळजी घेतली आहे तुझी. तेव्हा विजयदादा म्हणाला, सोहम यापुढं तू बोल. तेव्हा सोहम म्हणाला, अंजली, मी लहानपणापासून तुझ्यावरती प्रेम करत आहे, तेही निस्वार्थी प्रेम. जेव्हा तुझं लग्न झालं होतं तेव्हाही मी तुझ्यावरती प्रेम करत होतो आणि जेव्हा मयुरी जगातून निघून गेला होता तेव्हाही मी तुझ्यावरती प्रेम करत होतो. हे प्रेम माझं स्वार्थी नसून निस्वार्थी प्रेम आहे. मी याच्याबद्दल तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाही. बस मला इतकंच वाटतं की आता तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझी काळजी घ्यायची आहे आणि तुला फुलाप्रमाणे सांभाळून तुझ्यावरती निस्वार्थी प्रेम करायचं आहे. पण तुझ्या मनात जर माझ्यासाठी जागा नसेल तर ते तू ठरव. मी तुझ्यावरती बळजबरी करणार नाही. आतापर्यंत अंजलीने सोमचे सगळे बोलणे ऐकून ती केव्हा सोमच्या प्रेमात पडली होती. तेव्हा लगेच तिने आपला हात सोमच्या हातामध्ये दिला आणि दादाला जाऊन लगेच दोघांसाठी रिंग घेऊन आला. विजयदादा म्हणाला, चला आत्ताच दोघांची आपण एंगेजमेंट करून घेऊया. परंतु अंजली मध्येच थांबली, म्हणाली, थांबा, आम्ही दोघे एकमेकांना अंगठी तेव्हाच घालू जेव्हा सोम मला एक वचन दे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला होता, अंजली नक्की सोमकडून कोणतं वचन मागत आहे. सोम म्हणाला, बोल अंजली, कोणतं वचन हवं आहे? तेव्हा अंजलीने सांगितलं, सोम, मयूर या जगातून गेल्यानंतर आईची काळजी मी एकटीने घेतली आहे आणि आईने माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट केली आहे. त्यामुळे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आईला केव्हाही अंतर देऊ शकत नाही. ही गोष्ट तुला मान्य असेल तरच तू लग्नाला होकार दे. सोमने एका क्षणाचा विलंब न लावता अंजलीला सांगितलं, अंजू, तू वचन घेण्याआधीच मी आईला वचन दिलेले आहे. आई, मी माझ्या आईप्रमाणेच तुमची शेवटपर्यंत काळजी घेईन आणि तुमच्या लाडक्या अंशूला कधीही अंतर देणार नाही. हे वचन आईने आधीच माझ्याकडून घेतले आहे. त्यामुळे तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस. आता विजयदादाने, आईने आणि वहिनीने अंजलीचे आणि सोहमचे लग्न खूप थाटामाटात लावून दिले. अंजली सोहमसोबत आणि आईसोबत खूप आनंदाने जीवन जगत होती आणि रक्षाबंधनच्या दिवशी एका भावाने आपल्या बहिणीला असं अनोखं भेट दिली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि प्रत्येक भावाने विजयदादासारखा निर्णय आपल्या बहिणीसाठी घ्यावा की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आणि अंजलीच्या सासूने, सुनीताताईने आणि विजयदादाने जे केलं ते योग्य केलं की अयोग्य, कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.